नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे आणि या योजनेअंतर्गत युवकांना मिळणार आता 10,000 रुपये प्रति महिना। योजना सुरू झालेली आहे, जी.आर. सुद्धा आलेला आहे। तर या योजनेकरता काय काय पात्रता लागणार आहे, काय कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागणार आहे आणि याचा अर्ज कसा आणि कुठे करायचा, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकेल। चला सुरू करूया या व्हिडिओला। नमस्कार मित्रांनो, लाडका भाऊ योजनेचा जी.आर. प्रसिद्ध झालेला आहे आणि तुम्ही इथे ज्यांचे शिक्षण 12वी पास असेल त्यांना प्रति महिना 6,000 रुपये इतके विद्यावेतन देण्यात येणार आहेत आणि ज्यांचे शिक्षण ITI किंवा पदविका असेल, ज्यालाच आपण डिप्लोमा म्हणतो, त्यांना 8,000 रुपये प्रति महिना आणि ज्यांचे शैक्षणिक अर्हता पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल अशा युवकांना 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे। तर या जी.आर. बाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर या योजनेकरता काय काय कागदपत्रे लागणार आहे, कोण पात्र असणार आहेत आणि या योजनेकरता कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे, संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया। सोबतच या जी.आर. मध्ये काय काय महत्त्वाचे मुद्दे आहेत ते सुद्धा आपण पाहूयात। तर आपल्या राज्यामध्ये युवक वर्ग आपला शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी किंवा व्यवसाय यांच्या शोधात बाहेर पडत असतात, परंतु अशा बहुतांश युवकांना व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्यामुळे त्यांना त्यांचा व्यवसाय सुरू करणे अथवा नोकरी प्राप्त करण्यामध्ये बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे। तर या समस्येमुळे वाढती बेरोजगारी कमी करण्याकरता ही योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे। यामध्ये 12वी पास विद्यार्थी तसेच ITI ट्रेडमधील विद्यार्थी, पदवीधारक किंवा पदव्युत्तर किंवा पदवी असलेले विद्यार्थी यांचा सर्वांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। तर शासन निर्णय काय आहे ते पाहूया। तर राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळवण्याची क्षमता, ज्याला एम्प्लॉयबिलिटी वाढवण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्यानंतर या योजनेकरता उमेदवाराची काय पात्रता असायला पाहिजे ते आता आपण पाहूया। उमेदवार हा किमान 18 वर्ष कंप्लीट आणि कमाल त्याचे वय जे आहे ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे। उमेदवाराचे शिक्षण किमान 12वी पास असायला पाहिजे किंवा त्याने ITI, पदविका, पदवी किंवा त्याचे ग्रॅज्युएशन पदव्युत्तर असायला पाहिजे। त्यानंतर जे उमेदवार चालू शिक्षण घेत असेल असे उमेदवार या योजनेत सहभाग घेऊ शकत नाही। ज्या उमेदवाराचं शिक्षण पूर्णपणे झालेलं आहे असेच उमेदवार या योजनेकरता पात्र आहात। त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असायला पाहिजे। उमेदवाराकडे त्याचं आधार कार्ड असायला पाहिजे, त्याची आधार नोंदणी झालेली असली पाहिजे। त्यानंतर उमेदवाराचे खाते हे बँक आधार क्रमांकाशी लिंक असायला पाहिजे। त्यानंतर आहे उमेदवाराने कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा। याचा अर्थ असा आहे मित्रांनो की याचं एक पोर्टल सुरू होणार आहे आणि त्या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक विशिष्ट नंबर दिला जाईल, नोंदणी क्रमांक त्याला म्हणू शकतो, तो नोंदणी क्रमांक तुम्हाला दिला जाईल आणि तो नोंदणी क्रमांक तुमच्याकडे असायला पाहिजे। तर ह्या झाल्या अटी की तुम्हाला कोणकोणते उमेदवार या योजनेकरता पात्र आहात। सोबतच तर या योजनेमध्ये जो उमेदवार प्रशिक्षण घेणार आहे त्या प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो 6 महिन्याचा असेल आणि सदर 6 महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना या योजनेअंतर्गत शासनामार्फत विद्यावेतन देण्यात येणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना संबंधित आस्थापनेकडून प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याचं विहित नमुन्यातील प्रमाणपत्रसुद्धा देण्यात येणार आहे। या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवाराला संबंधित उद्योग आस्थापना यांना योग्य वाटेल व उमेदवाराची इच्छुकता उमेदवाराचे जर इच्छुक असेल तर त्याला रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापन निर्णय घेऊ शकतील आणि अशा उमेदवारांना ते कायमस्वरूपी देखील करण्याचा अधिकार त्यांच्याकडे असणार आहे। त्यानंतर या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या उमेदवारांना किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा हे कुठल्याही प्रकारचे कायदे यामध्ये राहणार नाही।
या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांचे शिक्षण अर्हतेप्रमाणे शासनामार्फत विद्यावेतन दिले जाणार आहे, जे की मी तुम्हाला सांगितलेलेच आहे। ज्यामध्ये 12वी पास विद्यार्थ्यांना 6,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन मिळणार आहे, तर ITI किंवा पदविका विद्यार्थ्यांना 8,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन यामध्ये दिले जाणार आहे। आणि ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल अशा विद्यार्थ्यांना 10,000 रुपये प्रति महिना विद्यावेतन त्यांच्या अकाउंटमध्ये DBT मार्फत ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे। आणि विद्यावेतनामध्ये संबंधित उद्योजकामार्फत जाहीर केलेल्या सुट्टी व अनुज्ञेय रजा यांचा अंतर्भाव राहील। उद्योजक उमेदवारांना सदर विद्यावेतनाव्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल। ज्यांच्याकडे तुम्ही हे ट्रेनिंग घेणार आहे त्यांना जर वाटेल तर ते वाढीव रक्कम तुम्हाला ते अतिरिक्त स्वरूपात देऊ शकणार आहेत। या योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी महिन्यातून 10 दिवस अथवा त्यापेक्षा जास्त दिवस गैरहजर जर असला तर संबंधित प्रशिक्षणार्थाला त्या महिन्याचे विद्यावेतन अनुज्ञेय राहणार नाहीत। जर तुम्ही 10 दिवस जर एखाद्या या प्रशिक्षणामध्ये सुट्टी घेतली तर तुम्हाला त्या पूर्ण महिन्याचे पैसे मिळणार नाही। त्याचबरोबर प्रशिक्षणातील या सर्व अटी जर कंप्लीट केल्या तरीसुद्धा परंतु प्रशिक्षणाने पहिल्याच महिन्यात प्रशिक्षण सोडून गेल्यास असा प्रशिक्षणार्थी विद्यावेतन मिळण्यास पात्र राहणार नाही। तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा GR होता। याचं पोर्टल जे आहे ते लवकरच सुरू करण्यात येणार आहे आणि याचा पोर्टलवर रजिस्ट्रेशन कसं करायचं, नोंदणी कशी करायची, डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे, अर्ज कसा भरायचा, संपूर्ण इन्फॉर्मेशन मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती येणारच आहे। जेव्हाही हे पोर्टल सुरू होईल त्यानंतर त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती पोस्ट केला जाईल। तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजून देखील सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे नवीन अपडेट्स आहे ते तुमच्यापर्यंत मी लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।